कारण की दादा एक चांगला आहे, मजबूत खर्चा. आणि थँक्यू सो मच मला मोबाईल घेऊन दिल्याबद्दल. काय गुड मॉर्निंग. आज लवकर उठतो कारण की बाटलं भरायला जायचे. आता पहिले जातो फ्लॅटवर आणि नाश्ता करून घेतो. आणि हे बँकवाले वेग मला शीन आणले सारखं फॉर्म देतात बस यावरून आणि त्यावरून आणि करी. ही जरा लाईट जरा कमजोर पडली आणि एकदम स्लो पण झाली. की 2 पुरणपोळ्या आणि चाय तणकवला. आता 2-3 वाजेपर्यंत भूक लागायलाच नको. आता जातो बाटलं भरून घेतो. अजून बँकेत जायचे. त्याच्यानंतर बघू पुढची प्रोसेस काय. तर मुलगा गेलाय बाटले गोळा करायला. आता झालंय तर अजून बाकी आहेत थोडेसे. ते झाले का जातो डायरेक्ट भरायला. ड्रायव्हर नाही आहे तर खूप त्रास होतो आहे मला बाटलं भरायला जायला. बाकी लवकर उठायला लागतं कारण की मी झोपतोच 2-3 वाजता रोज. मग 8-8:30ला उठला का मग जरा फ्रेश नाही वाटत. तरी आज बऱ्यापैकी फ्रेश वाटतोय. जातो आता बघू तो ड्रायव्हर किती दिवसात येतो. नाही तर नेक्स्ट ड्रायव्हर बघायला. त्याच्या भरोशावर राहून फायदा नाही. कोणाच्या भरोशावर राहून फायदा नाही. चाललो आता बाटले भरण्यासाठी. पोलट भाई का दोस्त आहे आपले साथ. जातो आता बाटले भरायला. बघू किती गर्दी आहे तर तिथे जाऊन पहिले बघावे लागणार. किती नाही जास्त टाईपच असलं त्याला कंटाळा येतं कारण की इकडे पण दुसरी कामं टाकतात ना म्हणून. लावलं ना आता बाटल्या टाकायला पटापट घ्या रे टाईमपास नको. जार वगैरे भरून झालेत. आता चाललोय निघालोय जार द्यायला. जार देऊन झाले का बाबूला स्कूलमध्ये सोडून त्याच्यानंतर जायचे बँकेत. त्याच्यानंतर बघू कुठं टाईमपास होत नाही. त्यानंतर लास्ट ऑप्शन आपला तल्यावर जायचं सगळ्यांना फोन करून. बाईला चाललो आता स्कूलमध्ये घेऊन. बाईच्या पोरीला वेट करतात बाईचा ना. हा घे फुलांचं होऊन जातं त्याला मैत्रिणीला भेटायला ना रे. नाही आहे ना ती खुशबू नाही. चालले आता बँकमध्ये. बाबूला स्कूलमध्ये सोडला. हे बँकेचं पत्र घेऊन चालले आता बँकेत. काय ते लयशी नंतर वापसचा फॉर्म घेऊन चालले. या जंगा मला समज नाही मेसेजेस. तर त्याच हातात देते त्या बाईचे. बघ बरं सांग. हो काळू भाई कुठे चाललास. काळू भाई कुठे चाललाय. त्या बँकचे इथं सारस्वत बँक. आता बघू यांचं काय नाटकं आहे. त्यांचे तर नाटकं आणि यांची किती नाटकं आहे त्या बघू द्या आधी. अरे आधी माहिती असतं एवढ्या चांगल्या मॅडम आहेत तर सगळे माझे अकाउंट मी याच बँकेत खोलले असते. खूप चांगल्या मॅडम आहेत. सगळ्या समजून सांगतात आणि स्वतःच करतात. मला फक्त सांगतात का हां इथे सही कर आणि यो OTP दे. खूप सुंदर मॅडम आहेत. बँकेतून काम झालं. आता जातो दादाच्या शॉपवर थोडा टाईमपास करतो. त्याच्यानंतर जाणार आपला रेग्युलर अड्डा म्हणजे तल्यावर टाईमपास करायला. एकदम थंड हवा खाण्यासाठी तल्यावर. झाला टाईमपास झाला. मौज मजा केली. लई मस्ती पण केली. हा गार्डन म्हणजे आपला एक फेमस गार्डन. म्हणजे यायचो मी बसायला. जाता आता टाईमपास तल्यावर करायला. तिकडे थोडा टाईमपास करतो. बघू पोरं आहेत का. ते असली तर आणखीन मजा येईल. नाही तर टाईमपास एकटाच बसायला लागेल. एकटा बसायला पण मजा येतं. आपल्याला सबस्क्रायबर भेटलेला आपल्या तल्यावर. आणि मी याला तुम्हाला एकदा बोललो होतो व्हिडिओमध्ये लाडू म्हणजे हाच तो लाडू. दादाला लाईक करा प्लीज कारण की दादा एक चांगला आहे. चाललो घरी. 4 वाजले. झोप यायला लागली. बघू टाइमपास झोपतो नाही तर टाइमपास काहीतरी करतो. चाललो घरी येऊन झोपलो नाही. जरा फ्रेश वगैरे झालो. दादाचा तितक्यात फोन आला का चल करता आपल्याला जायचे नाही वस्तू बघायला. हा बोललो चल बघू. आपल्या जर लेवलमध्ये असली तर नक्कीच ती घेऊ 2-3 दिवसात. म्हणजे आज बघायला चालले फक्त. त्याला मागाशाच बोललो चल तर तो करता म्हणा टॅटू आहे फुकट. आता पुन्हा एकदा तिकडं फेरीच होईल. फेरी वाया जायचा काटाला तर दुसरा काय नाही. जाता आता त्याच्या शॉपवर. त्याची स्कूटीवर जाईल. यो बाकडा न्यायला काटाला येतं लय मार्केटमध्ये म्हणून त्याची स्कूटी घेऊ निघणार डायरेक्ट. लावली आता इथं पार्किंगला. आता बोललो याच्या गाडीवर फिरवतो. लय माझ्या गाडीने बसतं. याच्या गाडीवर मी फक्त 40-50 किलोमीटरच फिरले असेल. किंवा माझ्या गाडीचे 2,000 किलोमीटर घेऊन स्वतः फिरले असेल. नाही तर तुझी गाडीवर मला कधीच फिरवी नाही. गेलतो जरा एक वस्तू बघायला पण ती जरा आमच्या जमली नाही. बसली ना आमच्यामध्ये म्हणून कॅन्सल केली. नाहीतर नक्कीच आज असती ती माझ्यासोबत वस्तू. जमली नाही म्हणून बोललो नको. दिसताच हे नको.
आता बाबूला स्कूलमध्ये घ्यायला तिथे लई गर्दी असते म्हणून गाडी तिकडेच लावायला लागते. तर जातं अजून 10 मिनटं आणि त्याला स्कूलला आधीच गेलं इथे ट्रॉफिक नको व्हायला म्हणून आधीच गाडी इकडे आणून लावतो. यायचं फक्त नुसता मस्ती करून यायचं येतं, दुसरं काय ना आले डुले येतं फक्त. जसं याला ढकल त्याला ढकल एवढंच येतं. लई दिवस दादा बोला होता काहीतरी घे, लई घेतलं नाही त्याला मग दाखवतो आज दानका उला काय त्या चाललो ना लेट्स गो. छोटूची वस्तू घ्यायला एवढीचे ती वस्तू घ्यायला चालले. जातो बघू आता. शॉप आम्ही दुसरा बघितलाय कारण की एकच नंबर शॉप आहे. तोडच नाही त्या शॉपला, एकदम उपर नीचेवाला शॉप आहे डायरेक्ट. नक्कीच तिथंच जा, दुसरे कुठंच नका जाऊ. आल्या आता कलंबोलीमध्ये पण इथं ट्रॉफिक एवढी आहे का बाबा हवा. असा महिन्यातून आम्ही 10 फेऱ्या तरी मुंबईला जातो पण एवढं नाही कटलं. पण इथे 10 ते 15 मिनिटासाठी एवढं कटाळलेलं आहे काय. आणि बस डेपो का काय त्याच्या आमने सामनेच दुकान आहे. तुम्ही याच नक्कीच, खूप रिजनेबल प्राईसवाला दुकान आहे. तर मी आलो होतो मोबाईल घ्यायला. फोल्ड 7 चामुंडा मोबाईल शॉप, बस डेपो समोर आपला कलंबोलीमध्ये. तर या नक्कीच या शॉपला, एकदम रिजनेबलमध्ये मोबाईल देतात. आणि थँक्यू सो मच मला मोबाईल घेऊन दिल्याबद्दल. तिला माझे स्वामी सुखामध्ये दुःख हे स्वामी. आज म्हणजे खूप खुश आहे. आपण मोबाईल घेतलेला आहे, एवढा आनंद झालेला आहे का. धन्यवाद मला मोबाईल घेऊन दिल्याबद्दल. मी खूप आनंदी आहे आज. काय भाई या ज्या हातांत यायची ना ही शपथ खालेली आहे मी. एवढा अरे मातना मरणार आहे मला आज हिशा नाही तो. चला आता अंकित भाईला गुड न्यूज द्यायचे. अंकित भाईला नाही, चला आता ए कॉफी प्यायचं असं बोल. काय मग भावांनो, घातला ना आपण पण 7 कसा हाय पीस सांगा मला बघून नक्की. बघ कसा उगारला पिझ्झा करायचा. आता बंद होईल बघ. झाला का नाही बंद. घेतला मग काय करतेस. जरा राहुला नाही नव्हतो घेणार पण बोललो काय आहे घ्यावा बोललो जरा 2-3 तासाला. आता मजा वाटतं असं. काय रे तुला कसं वाटतं. एकदम मस्त आहे. चालल्या आता दांड्यान पकडून सुशी खायला. मला तर खाताच नाही मी डायरेक्ट. यांचं लक्ष नसलं का उचलतं ना खात. त्याला मग दाखवतो पुढचा. जरा अंकित नाटका करी होता, त्याला एक धमकी दिली भाई डायरेक्ट दुकान बंद करीन ऑन द स्पॉट. परत नाही येणार आणि दुकानावर परत येणार ना तुझी जिंदगी. नाही ना आलो कर. अंकित भाई खास आपला फोन बघण्यासाठी आलेला. बिजागरा खोललेला आहे त्यांनी मजबूत खर्चा. दुकान बंद करून आले. भैया भाई हो शॉप दुकानाचा नंबर आहे सगळा. हे या शॉपला जा, दुसऱ्या शॉपला जाऊच नका अजिबात. पण किती कोणी स्टोऱ्या टाकल्या तरी पण काय म्हणतो खाणे के लाले पडे पेट्रोल डाल रे. ताजी गाडी घेतली कोणीतरी. वाईट घोडा गरम गरम. व्हिडिओ की चक्कर मध्ये टाकशील कुठे गाडी पारेल असाच कुठे स्लीप झालती. आल्या आता सुशी टोलवाला. मस्त की टोलवता व्हेज. जो नॉनव्हेज खातं पण आम्ही व्हेज खाणार म्हणून याला पण व्हेजच. भाई एक नंबर हा. लय भारी लागतं सुशी. मला दाखवतो टेस्ट. आम्ही एकदा खाल्लेली आहे
आता परत एकदा आल्या होतीच आयटम खाण्यासाठी खास दहशत. दहशत तोच दाराची दहशत घेऊन आलेलो आणि पुन्हा एकदा सुशी खाण्यासाठी. माहोल एकदम अरे बाबा माहोल एकदम चिल्ड आहे. खूप शांत आणि एकदम असा सुगंध. काय बाई अपघात झालेला आहे माझ्यासोबत, हे तुम्ही बघू शकता. अपघात खूप डेंजर झालेला आहे. हात काय तुला कसं वाटतं? अपघात खूप डेंजर झालेला आहे. सगळेजण माझ्याकडे बघायला लागलेली आहेत. आता मला डायरेक्ट लाज वाटायला लागली. टाइमपास आणले काय आला काय रे आणखी टाइमपास कसं लागतंय? हे सलाड टाईम यो सांग यो का लॉनचा नाही तो. अरे बाबा एवढा भारी लागला ना पनीर, एकच नंबर. लोक्याचा पण एवढा भारी पनीर ना बनवी घराने, एवढा भारी पनीर लागले. तो पण स्वतः बोलला खरं तर मना हरवलं यांनी करता आज. ते टोपशीन आणलेलं मोदकाचं गोल आणि उकरलेली भाजी बघू आता कशी लागतं. रामीन बोले काय माहिती त्यांचा रामन बोल आहे. रामन बोल काय माहिती म्हणून मोदक आणि उकरलेली काय याला काय बोलतात त्याला? कशाला? ही? हां ती चवली मटकी का चवली? तुला सगळंच जमतं ना रे. त्या बाग उचल उचल. भाजलो लय गरम आहे. का टायटॅनिक आली टायटॅनिक व सगळं सवार आहे. आणि बा कालं पिवलं हिरवं सगळं सवार आहे. आता डुबाची खोटी बघते. या मोठे नाही मोठे आहे टायटॅनिक. आता टायटॅनिक बुरवाचा टाईम आलेला आहे. ती आता तरव होती, आता तिला बुरवाचा टायमिंग आलेला आहे. काय रे बुडवणार की नाही टायटॅनिक? हे तू गप्प चमचन का घेऊ आईली अजून स्टिक मध्ये. मी बघ ना आता कशी खाते. मना नाही तर स्टिक मध्ये खाते नाही चमच्या. डायरेक्ट आपली एकच स्टाईल. आता पिवळी झाली, आता लालचा खायचा टायमिंग आहे. आली का त्याचा मालक किंवा आम्हाला देतोच हो का जाताना एकदा खुशी म्हणून देतो का भावा तुम्ही आमच्या डेलीवाले आहेत म्हणून ही तुमच्यासाठी खुशी. म्हणून आम्ही डिझर्ट मागवित ना. आम्हाला माहिती 100% येणार आहे आम्हाला. खूप मजा आली एकदम. पोट भरून खाल्लेलं आहे तिघावी पण. वाटलं ना का एवढं आमचं पोट भरल म्हणून का रास खाला. यानी तर बाबा 10 पीस एकट्यानेच खाल्ले आणि नरे मागच्याने 8 पीस ना मी 4 पीस बस. अरे काय खोटं बोलतो. अरे 4च तर खाल्ले. 2 लाल 1 पिवला. 2 लाल 1 पिवला. 16 होतो. अरे काय हे खोटं दाबता ना तुम्ही. खरा ना का यांचा मानू. ला पिला खूप शॉपिंग केली आज. नक्कीच तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा म्हणजे आम्ही नवीन वस्तू आम्ही घेत राहू. तुमच्या प्रेमामुळे थोडे आमच्या याच्यामुळे. आणि माझा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.